चंदनाचे हात पाय ही चंदन, चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही ही न कोणी अंग, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. तुका म्हणे तैसा सज्जना पासोणी, पाहता वगुण मिळेची ना, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. विठाला विठाला भुंवी नुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं ददानं, गवावृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू करू प्रथम नमन. टाळा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. हा टाळा. पांडुरंगा करू करू प्रथम नमन, पांडुरंगा करू करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपा दाणे दाणे, कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारू. दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवो धरार्थावतारम, कलांकांक तेजोधिका मोदी वक्त्रम, खलानीश वृषते चरणारविंदम, संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिम, विलोकितो येन समाधिराज, वैराग्यवंतं स्विचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती,
नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणी आता सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू चंदनाचे हात पाय ही चंदन चंदनाचे हात पाय ही चंदन परिसा नाही हीन कोणी अंग दीपा नाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी चिंतनरूपी सेवे करता म्हणजे निरोपणा करता निवडलेला अभंग ज्ञानाचा सागर भक्तीचे आगर वैराग्याचे शिखर असणारे श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अग्नीची दिव्यता वेद मंत्राची पवित्रता आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेले देवमान्य संत संत मान्य संत जगद्गुरु श्री तुकोबरायांचा गाथेतील संत प्रकरणातील अभंग सेवे करता घेतलेला आहे आणि या अभंगातून माझे जगद्गुरु श्री तुकोबराय सज्जनाचं महत्व प्रतिपादन करतात विठाला विठाला अभंग खूप सुंदर सेवे करता निवडलेला आहे जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्याचं चिंतन केलं तर जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये अनेक प्रकरण आहेत नामपर प्रकरण आहे उपदेशपर प्रकरण आहे स्थितीपर प्रकरण आहे करुणापर प्रकरण आहे अनेक तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये प्रकरण आहेत पण संतपर प्रकरणातील जगद्गुरु श्री तुकोबरायांचा गोड असा सुंदर सेवे करता अभंग घेतलेला आहे तुकोबरा या अभंगामध्ये काय म्हणतात चंदनाचे हात पाय ही चंदन या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी एक सिद्धांत सांगण्याकरता जगद्गुरु तुकोबरायांनी 4 दृष्टांत सांगितलेले आहेत पहिलाच दृष्टांत सांगितला चंदनाचा ते संत महात्मे कसे आहेत ते संत महात्मे चंदनासारखे आहेत ते संत महात्मे कसे आहेत ते संत महात्मे परिसासारखे आहेत ते संत महात्मे कसे आहेत ते संत महात्मे दिव्यासारखे आहेत ते संत महात्मे कसे आहेत ते संत महात्मे साखरेसारखे गोड आहेत 2 चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी 4 दृष्टांत दिले आणि शेवटच्या चरणामध्ये एक सिद्धांत सांगितला तुका म्हणे तैसा सज्जनापासून आणि पाहता अवगुण मिळेची ना विठाला 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 अखिल कोट ब्रह्मांड नायक षडगुणा ऐश्वर्य संपन्न अकारण करुणा वरुणालय अखिल गुण निधान भगवान श्री पंढरीशनाथाच्या कृपाशीर्वादाने विश्वमौली ज्ञानोबा यांच्या कृपाशीर्वादाने वैदिक निष्ठ सांप्रदाय श्रेष्ठ अवतार वरिष्ठ जगद्गुरु श्री तुकोबराय प्रेममूर्ती नामदेव महाराज शांतीब्रह्म एकनाथ महाराज श्री भगवान दत्तात्रेयांच्या जन्म उत्सवानिमित्त आपल्या या घोडबंदर नगरीमध्ये अखंड हरिनाम नाम यज्ञ सोहळा आणि अखंड हरिनाम यज्ञ सोहळ्यामध्ये माझ्या परमभाग्याने काहीतरी पूर्वजन्माचं पुण्य असेल 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा मला प्राप्त झाली विठाला विठाला श्री गुरुदत्त चॅरिटेबल घोडबंदर सर्व नियोजन कार्यकर्ते मंडळी सर्वांच्या माध्यमातून ही सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आज माझ्या कीर्तनासाठी करता उपस्थित आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव माहीत नाही असं कोणीच नाही महाराज आदरणीय वारकरी संप्रदायामध्ये ज्यांना भजन भस्म अशी पदवी दिली जाते आमचे आदरणीय गोपाळे बाबा त्यांच्याही चरणावर साष्टांग दंडवत कारण की एक सर्वसामान्याच्या कीर्तनामध्ये बाबा टाळ घेऊन उभा टाकलात माझं काहीतरी पूर्वजन्माचं पुण्य असेल आदरणीय संगीत विशारद संगीत अलंकार ज्यांचं आवाजामध्ये सर्व महाराष्ट्र वेडा झालाय आमचे गोविंद बाबा बाबांच्या चरणावर एक बार साष्टांग दंडवत हरिभक्तपरायण मला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आणि सतत प्रेमाने बोलणारे आमचे हरिभक्तपरायण संगीत विशारद संगीत अलंकार ज्यांच्या आवाजामध्ये असं भारदस्त गोड गायन आहे हरिभक्तपरायण मोतीराम महाराज असतील त्यांच्याही चरणावर नतमस्तक हरिभक्तपरायण विठ्ठल बाबा असतील आदरणीय आमचे मुळवणचे भाऊ असतील गुट्टेवाडीकर भजनी मंडळ ही इकडं कावळवाडी भजनी मंडळ श्री संत मुकिंद महाराज सर्व गावातून परिसरातून आणि तुम्ही सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहेत जगद्गुरु श्री तुकोबरायासारखे महाराज विनेकरी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याही चरणावर मस्तक होतो तुम्ही सर्व माता माऊल्या सर्व आयोजन करणारे आमचे ट्रस्टी मंडळ सर्वांच्या चरणावर
तुम्ही म्हणताल आता सर्वांचं नाव घेतलं, आता कुणाचं नाव राहिलं? मी मुद्दामच नाव ठेवले बाजूला, कारण की ज्यांच्या आवाजामध्ये महाराज, ज्यांनी मृदंगावर थाप टाकली, थाप टाकल्यानंतर, आता आम्ही आळंदीमध्ये राहतो आणि आळंदीमध्ये थाप टाकल्यानंतर ही अशी थाप ऐकली की थाप लगेच कळती आमच्या आबाची थाप आहे. कारण की अख्खा महाराष्ट्र त्यांच्या वादनाने सगळा फिदा झाला. आम्ही मोठ्या मोठ्या कार्यक्रमांना आबांना पाहिलं. आपल्या भागाचं भूषण आहे, आपल्या भागाचं भूषण आहे, आपला वाघ हिरा तर आहेच हो, पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव लौकिक आहे असे आमचे आदरणीय व्यंकटेश आबा, तेही माझ्या कीर्तनाकरता उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते मंडळी मागं बसलेली आहेत. आता सर्वांचं नाव घेतो, कारण कुणाचं नाव राहिलं पुन्हा सर्व नाराज होतात. सर्वांचं नाव एक बार घेतो. दत्तात्रय भगवंताच्या चरणी फुल वाहतो वाकून, दत्तात्रय भगवंताच्या चरणी फुल वाहतो वाकून, आणि तुमचं सर्वांचं नाव घेतो माऊली ज्ञानोबा यांचा मान राखून. विठाला 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 विठाला. ज्ञानोबा इतक्या जगामध्ये मोठे नाही. तुम्ही सर्व देवरूप असणारे श्रोतृवर्ग, सर्व माता माऊल्या, सर्वांच्या चरणावर नतमस्तक शेवीला सुरुवात करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वारकरी संतांच्या या वारकरी संता, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी राम, या वारकरी संतांच्या, संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत आमचे माहिष्टीम दादा, त्यांनाही मनापासून धन्यवाद. सोबदार आता कुणी राहील, सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. खूप सुंदर शिवे करता अभंग निवलेला आहे. चंदनाचे हात पायही चंदन, सर्वांग चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही ही न कोणी अंग, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. फक्त आपल्याकडे 1 तास उरलेला आहे. फक्त सर्वांना एक विनंती आहे, हाताने टाळी वाजवायची, मुखाने विठ्ठल विठ्ठल स्मरण करायचं आणि सर्वांनी अंगाचं कान करून कीर्तन ऐकायचं. विठाला विठाला चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही ही न कोणी अंग, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांचा 3 चरणाचा अभंग शिवे करता घेतला आहे. आणि या अभंगातून माझे जगद्गुरु श्री तुकोबराय सज्जनाचं महत्त्व प्रतिपादन करतात. का सज्जनाचं महत्त्व प्रतिपादन करतात? या जगाचा जर, सृष्टीचा जर विचार केला, जगामध्ये सज्जनाचं वर्णन का केलं तुकोबरायांनी, तर सज्जनाचा मान सज्जन माणसामुळे वाढला नाही आबा, तर सज्जनाचा मान दुर्जन माणसामुळे वाढलेला आहे. अभंग छोटा आहे 3 चरणाचा, पण अर्थाने फार खूप मोठा आहे. पहा, साधूचे शब्द जरी छोटे असले आबा, तरी त्याचा अर्थ मान आहे. मला सांगा, विंचवाची नांगी दिसायला कशी आहे? लहान आहे, पण त्याचं कर्तृत्व फार मोठं आहे. सापाचा दात दिसायला लहान आहे, त्याचं कर्तृत्व फार मोठं आहे. दिव्याची ज्योत दिसायला लहान आहे, पण त्याचं कर्तृत्व फार मोठं आहे. तसं साधूचे शब्द देखील लहान जरी असले, ते अर्थाने मान आहे. तृणाग्न मेळे समरस झाले तैशे जपतारी. कारण की साधूचे शब्द महाराज अनुभव देतात, तुमचे आमचे शब्द निरर्थक ठरतात. का? कारण की साधूच्या शब्दाच्या पाठीमागे अनुभव आहे आणि तुमच्या आमच्या शब्दामागे अनुभव नाही. कारण की तुमचे आमचे शब्द दुसऱ्याचं कल्याण करू शकणार नाहीत. साधूचे शब्द जरी आपण ऐकले, अरे अनुभव जर घेतला, ते आपला उद्धार करतात. का? तर रामकथेमध्ये महाराज तुळशीदास महाराज वंदना करतात त्या सरस्वती मातेला. पहिल्या श्लोकामध्ये वंदे वाणी विनायको. का सरस्वतीला नमस्कार केला आणि गणपतीला का नमस्कार केला? तर तुळशीदास महाराजांनी सांगितलं, सरस्वती ही वाणीची देवता आहे आणि गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे. ज्या ठिकाणी ज्ञान असेल त्या ठिकाणी वाणी असणं महत्त्वाचं आहे. ज्या ठिकाणी वाणी असेल त्या ठिकाणी ज्ञान असणं महत्त्वाचं आहे. का? ज्ञान आहे भरपूर, पण जर वाणी नसेल तर काय उपयोग आहे का? नाही. मी माझ्या स्वतः पदरचं बोलत नाही. ज्ञानोबा म्हणतात, अनेक मोर आहे आणि मोराचा पंख, त्या पंखाला अनेक पिस आहेत, पिसाला अनेक दोर आहेत त्या पिसाला, पण त्या मोराला दिसतात का? दिसत नाही. का? ते जसे निरक्त आहे, त्याला डोळे आहेत पण दिसते का? दिसत नाही. तसं आपल्याकडे भरपूर ज्ञान आहे हो,
पण काय उपयोग नाही. आपल्याकडे जर आध्यात्मिक जर ज्ञान नसेल तर उपयोग होणार नाही. विठाला विठा शब्द हे अंतकरणापासून आपल्या समोर येत असतात. का झाड मानस जाणी जे बोले, झाड जाणी जे फुले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. माणूस हा कळतो महाराज त्याच्या कर्मावरून. आपल्या जीवनामध्ये जर समाधानाचा भोग प्राप्त होत असेल, आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होत असेल, तर आपण असं समजायचं आपल्या पूर्वजन्माचं काहीतरी पुण्य असेल. आपल्या पूर्वजन्माच्या पुण्याईमुळं आपल्या जीवनामध्ये सुख समाधान चांगलं व्यवस्थित चाललेलं आहे. आणि आपल्या जीवनामध्ये काहीतरी आपल्याकडून कर्म विचित्रित घडत असेल, तर आपलं समजावं आपल्या पहिल्या जन्माचं काहीतरी पाप आहे. जोपर्यंत महाराज जीवनामध्ये चांगलं कर्म घडत असेल तर देवाचे उपकार मानले पाहिजे. का कारण की जसं जसं कर्म करेल तसं माणसाला आपल्याला भरत असतं बाबा. कारण की जीवनामध्ये उत्तम भोग भेटला तर देवाची कृपा म्हणावं लागेल. कारण की जीवनामध्ये महाराज आपलंच कर्म चांगलं आहे हो, पण एखाद्या आपल्या हाताकडून वाईट कर्म घडलं तर आपण देवावर रुसायचं नाही. का तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे आता देवा का रुसावे, मनाशी पुसावे काय केले. देवावर रुसायचं नाही. जसं आपलं कर्म असेल, जसं आपलं पुण्याचा समाधी असेल ते आपल्याला भोगावं लागतं. कसं कारण की कुणावर रुसायचं नाही, देवावर रुसायचा अधिकार नाही. का कारण की देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकलं नाही, आपल्याला चुकणार आहे का नाही. ज्या वेळेस दशरथजी महाराज आता मरणाच्या शय्येवर पडलेले आहेत आणि मरणाच्या शय्येवर पडल्यानंतर महाराज त्या दशरथजींना त्या डोळ्यासवर भिंतीवर चित्र दिसते आपण केलेलं कर्म. त्यावेळेस कौशल्य माता म्हणते, आपण दशरथजी तुम्हाला रडायला काय झालं, आपण तर क्षत्रियाच्या डोळ्यामध्ये पाणी नाही आलं पाहिजे, पाणी नाही आले पाहिजे. त्याच वेळेस दशरथजी म्हणतात, अगं त्या मला भिंतीवर चित्र दिसते, त्या लहान मुलाला मी बाण मारलेला आहे आणि बाण मारल्यामुळे माझ्याकडून एक ब्रह्महत्येचं पाप घडलेलं आहे आणि त्याच्या पाप घडल्यामुळे त्यांच्या वडिलांनी मला शाप दिलाय. आमाशी दिले पुत्र दुःख तुझशी पावशी पुत्र दुःख. का कारण की त्या शाप दिल्यानंतर ते दशरथजी म्हणतात मला हे माझं कर्म भोगावं लागलं. दशरथजी म्हणतात ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला जाण्याचं कारण कोण आहे, आजपर्यंत मला माहीत होतं रामाच्या वनवासाला कारण कोण आहे. रामाच्या वनवासाला कारण मंथरा नाही, रामाच्या वनवासाला कारण मंडोदरी नाही, रामाच्या वनवासाला कारण महाराज भरताची गैरहजेरी नाही, रामाच्या वनवासाला कारण माझी हजेरी आहे. कारण की मी केलेलं कर्म महाराज एका जनार्दनी कर्माची जे रेखा, 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 न चुके सकळी का भोग त्याचा, न चुके सकळी का भोग त्याचा, केलेलं कर्म देवाच्या बापालाही चुकलं नाही, ते आपल्याला टाळावं लागलं. का कारण की ज्याचं भविष्य चांगलं असेल त्याचं महाराज जीवनामध्ये वर्तमान, आपल्या जीवनामध्ये जर आपलं वर्तमान जीवन जर चांगलं असेल तर आपलं जीवनामध्ये भविष्य होणार आहे. का कारण की केलेलं कर्म पुण्यानं टाळावं लागतं, केलेलं पुण्य पाप पुण्यानं टाळावं लागतं. माणूस हा महाराज केलेल्या कर्मानं सुचत असतो, झाड हे फुलानं कळत असतं आणि जीवनामध्ये म्हणून माणसानं केलेलं कर्म उपस्थित केलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग जरी लहान असला तरी अर्थाने मान आहे. जगद्गुरु तुकोबारायाला जाऊन आज 375 वर्ष झाले. का तरी पण तुकोबारायांच्या शब्दावर आपली किती पावर आहे, अधिकार आहे, त्यांच्या शब्दाच्या मागे अनुभव आहे. आज माझ्या ज्ञानोबारायाला जाऊन 728 वर्ष झालं. ज्ञानोबारायांचा 728वा समाजी संजीवन सोहळा झाला महाराज. का कारण की साधूच्या शब्दाच्या मागे अनुभव आहे. तुमचे आमचे शब्द आहेत ते महाराज निरा अनुभव आहेत. कारण की साधूच्या शब्दामध्ये आपले शब्द आहेत ना आबा फक्त आपल्या ओठात आहेत, पण साधूचे शब्द अंतकरणात पोटात असतात. विठाला विठाला म्हणून अभंग जरी लहान असला तरी महाराज 3 चरणाचा अभंग शिवे करता घेतलाय. चांगल्या माणसाचा मान जर कोणी वाढवला असेल तर सज्जन माणसाचा मान सज्जन माणसामुळे वाढला नाही, तर जगामध्ये दुर्जन माणसामुळे सज्जन माणसाचा मान वाढलेला आहे. म्हणून जीवनामध्ये दुर्जन माणसाची कधी निंदा करायची नाही, कारण दुर्जन माणसाचे एवढे उपकार आहेत. निंदा मत करना की सकी सच्ची बात है कबीर जी की, सच्चा झुट्टा दोनों बाई खुदा ने आप बनवाया. कारण की एवढे उपकार जर कोणाचे असतील, सज्जन माणसाचा मान जर कोणी वाढवला असेल तर दुर्जन माणसाने मान वाढवलेला आहे. विठाला 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 विठाला.
सांगा, एक हा दगड आहे. दगड मंदिरामध्ये, आता एवढे दगड आहे त्या जंगलामध्ये, प्रत्येक दगड का मंदिरामध्ये गेला नाही हो? का मंदिरामध्ये गेला नाही? कारण की प्रत्येक दगडामध्ये मूर्ती आहे, पण ती मूर्ती महाराज त्या पाथरवडाकडे गेली नाही. जो बनितो ना त्याच्याकडे गेली नाही. ती दगड त्या मंदिराकडे, त्या पाथरवडाकडे एक बार गेल्यानंतर तो लगेच पूजा करतो का? नाही करीत. पूजा केली, त्याची जर पूजा नाही केली तर लोक त्याला कोणी पाया पडतील का? नाही. तो दगडाची महाराज तो पाथरवड्याकडे येतो आणि पाथरवड्याकडे आल्यानंतर तो महाराज त्याच्यावर बसतो, त्याच्यावर घणाने घाव घालतो आणि एक एक छेद करीत करीत महाराज तो कोरतो. आणि कोरल्यानंतर महाराज डोकं तयार होतं, मुकुट तयार होतो महाराज, डोळे तयार होतात, हात तयार होतात, पाय तयार होतात, सर्व इंद्रिय तयार होतात. मग ती मूर्ती मंदिरात जाते आणि आपण दर्शन घेतो. म्हणे जरी जगे टाकी घाया, जगे टाकी घाया म्हणा. तुका म्हणे जरी जग टाकी घाया, जग टाकी घाया. तुका म्हणे जरी जगे टाकी घाया, जगे टाकी घाया. तुका म्हणे जरी जग टाकी घाया, जग टाकी घाया. त्याच्या पडे पाया, पाया जन बघा. त्याच्या पडे पाया, जन जन बघा, त्याच्या पडे पाया. जन बघा. तुका म्हणे तरी जगे टाक खाया, त्याच्या पडे पाया जन बघा. त्याच्या पडे पाया जन बघा. तुका म्हणे जरी जग त्याच्या पडे पाया जन बघा. पडे पाया जन बघा. तुकोबर आहे म्हणतात महाराज. एकदा मंदिरामध्ये देव गेल्यानंतर दगड सर्वजण दर्शन घेतात का? तसं महाराज जीवनामध्ये जर तुम्हाला चांगलं बनायचं असेल तर महाराज या जगामध्ये आपण सर्वांनी आपले घाव सोसले पाहिजे. ज्यावेळेस आपण समाजामध्ये घाव सोसाल त्यावेळेस लोक आपल्याला मानल्याशिवाय राहणार नाहीत. सांगेल तुम्हाला, ऐका. एखादा चांगला माणूस आहे आणि चांगला माणूस मार्गाने जात असेल तर तुम्हाला त्याच्या वाटेमधले फुलं बनता येत नसेल तर बनू नका, पण त्याच्या वाटेतले काटे कधी बनू नका. एखाद्या माणसाला जर जखम झाली असेल तर तुम्हाला मलमपट्टी करता येत नसेल तर करू नका, पण त्याच्या जखमीवर लिंबू आणि मीठ पळण्याचा कधी प्रयत्न करू नका. एखाद्या माणसाला आजारी पडला असेल, एखाद्या माणसाला जर तुम्हाला घर बांधून द्यायचं असेल आणि पैसे जर द्यायचे नसले तर नका देऊ नका. आपण एखाद्याचं जर घर जळत असेल त्याच्यामध्ये राखेल टाकू नका. एखादा माणूस महाराज चांगल्या मार्गाने चलत असेल, जात असेल, तुम्हाला फुलं टाकता येत टाकू नका, पण काटे कधी टाकू नका. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तुम काटे बन कर मत रहना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तुम काटे बन कर मत रहना. कबीरदास महाराज म्हणतात, महाराज जीवनामध्ये एवढे उपकार महाराज त्या दुर्जनाचे आहेत. अरे किती उपकार आहेत त्या दुर्जनाचे. दुर्जन त्याही काळात होते, आजही आहेत आणि पुढेही राहणार आहेत. सज्जन माणसं त्याही काळात होते, आजही आहेत आणि पुढे राहणार आहेत. मला सांगा, ज्यावेळेस माझे तुकोबराय आणि ज्ञानोबराय महाराज तुमच्या समाजासमोर पुढे आपल्या समोर आले, कुणाचे उपकार आहे तो? त्या विसोबा खेचराचे उपकार आहेत. ज्यावेळेस माझी मुक्ताई ज्ञानाई मांडी मागण्याकरता महाराज गेली आणि मांडी मागण्याकरता गेल्यानंतर महाराज त्या सिद्धबेटामध्ये त्याच वेळेस एका हातामध्ये खापर घेतलं आणि खापर घेतल्यानंतर घेणार आणि आता निघणार तेवढ्यामध्ये विसोबा खेचराचं आगमन झालं. आणि केल्यानंतर त्या हातामधले मुक्ताईचं खापर घेतलं आणि ते खापर महाराज मोडून टाकलं, मातीमध्ये मिसळलं. मुक्ताई रडत 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 महाराज सिद्धबेटाकडे गेली आणि ज्ञानदादाला सांगू लागली, दादा तुम्हाला मांडे खाण्याची इच्छा झाली, मी खापर मला दिलं हो, पण त्या विसोबा खेचराने खापर मोडून टाकलं. खापर मोडून टाकलं म्हणल्यानंतर ज्ञानोबा काय म्हणले, अगं तुझा ज्ञानेश्वर दादा असताना तुला काय गरज आहे खापर मागायची. ज्ञानोबरायांनी महाराज अग्नीच्या द्वारा आपली पाठ तप्त केली आणि सांगू लागली, मुक्ताई मांडी भाजायला सुरुवात कर. त्याच वेळेस महाराज मुक्ताई लहान आहे
आणि लहान मुक्ताईचे हातही छोटे छोटे आहेत. छोटे छोटे महाराज मांडी केले, ज्ञानोबरांच्या पाठीवर भाजले. सोपान काका, निवृत्ती दादा, ज्ञानोबराय महाराज मांडी खाण्याकरता बसले. आणि बसल्यानंतर त्याच वेळेस माझी मुक्ताई महाराज मांडे करत होती आणि त्या खिडकीमधून विसोबा खेचर पाहत होता. मुक्ताईने आवाज दिला, दादा दादा लांबून काय पाहता हो तुम्ही, या ना इकडे मधी मांडी घाला. काय अंतकरण असलो हो साधूच. एक भागला प्रसंग आठवा, खाण्याकरता ज्यांनी खापर मिळू दिलं नाही त्यांना डबल इकडे खाण्याकरता बोलिलं मुक्ताईला. मुक्ताईने आवाज दिला, लांबून काय पाहता, या ना तुम्ही प्रसाद घ्या ना. त्याच वेळेस महाराज विसोबा खेचर मध्ये आला, त्यांनाही महाराज प्रसाद लाभला. मला सांगायचा विषय असा आहे, त्या जर विसोबा खेचराने जर खापर जर मिळू दिलं नसतं तर आपल्याला आज ज्ञानोबराय कळाले असते का? नाही. म्हणून दुर्जनाचे देखील आपल्यावर उपकार आहेत. विठाला विठाला विठाला. अरे जंगलामध्ये जर सगळी झाडं चंदनाची असते तर त्या भिल्लाच्या लोकांनी त्याचं सरपण बनवलं असतं. त्या जंगलामध्ये अनेक झाडं लिंबाचे बाबळीचे आहेत म्हणून महाराज चंदनाला महत्व आहे. अनेक खाणी गारांचे आहेत म्हणून हिर्याला महत्व आहे. तसं समाजामध्ये अनेक सज्जन माणसं अनेक दुर्जन माणसं आहेत म्हणून सज्जनाला महत्व आहे. का? एखाद्या जर शिष्याला आपण कपडे धुवाय दिले आबा तर तो साबण मागेल. एखाद्या धोब्याला जर आपण कपडे धुवाय दिले तर तो पैसे मागेल. पण हा निंदा करणारा आहे ना, हा पाप करणारा दुर्जन आहे ना, पैसे घेणार नाही. करीती पातकाची धुनी मोल न घेता साबणी, साबणी मोल न घेता साबणी, मोल न घेता साबणी. करीते पातकाची धुनी, मोल न घेता साबणी, मोल न घेता साबणी, मोल न घेता. हा करीती पातकाची धुनी मोल न घेता साबणी, मोल न घेता साबणी, मोल न घेता साबणी. पातकाची धुनी, मोल न घेता साबणी, मोल न घेता साबणी, मोल न घेता साबणी. राम तुकोबराय म्हणतात महाराज, किती दुर्जनाचे उपकार आहेत. आम्हा तयाचे उपकार करती पातकाची धुनी आणि मोल घेता न साबणी, मोल न घेता साबणी न घेता म्हणजे पैसे न. साधूचं अंतकरण कसे आहे महाराज. सज्जनाची निंदा केल्यानंतर त्यांना चांडाळ म्हटलेलं आहे महाराज तुकोबरायने. कारण की जगावर या दुर्जनाचे उपकार आहेत म्हणून निंदा स्वतः करतो आणि आपल्याला स्वतःला तो स्वतः नरकामध्ये जातो आणि आपल्याला स्वर्गाला पाठवतो म्हणून त्याचे उपकार आहेत. जगद्गुरु तुकोबरायांनी सज्जनाचं महत्त्व सांगितलं आणि संतांचं लक्षण सांगितलं. काय संतांचं लक्षण आहे महाराज. तुकोबरा यांच्या गाथेचं चिंतन केलं, अवलोकन केलं तर तुकोबा यांच्या गाथेमध्ये महाराज वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळ्या विचाराने तुकोबरायांनी गाथ्यामध्ये वर्णन केलं. संत महात्मे सहजासहजी कळत नाहीत. कारण की सहजासहजी कळणं आणि सहजासहजी भेटणं संत सोपे नाहीत महाराज. म्हणून तुकोबरा यांच्या गाथेमध्ये अवलोकन केलं, चिंतन केलं. वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळ्या विचाराने तुकोबरायांनी गाथ्यामध्ये महिमा सांगितला. कधी कधी जगद्गुरु तुकोबराय संतांच्या संगतीचं महत्त्व सांगतात. कधी कधी जगद्गुरु तुकोबराय संतांचा महिमा सांगतात. कधी कधी जगद्गुरु तुकोबराय संतांची स्वरूपता सांगतात. जगद्गुरु श्री तुकोबराय कधी कधी दुर्लभता सांगतात. कधी कधी जगद्गुरु तुकोबराय संतांच्या उपकाराचा महिमा सांगतात. वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळ्या विचाराने तुकोबराय गाथेमध्ये वर्णन केलंय. संतांचा महिमा किती लौकिक आहे महाराज सांगेल तुम्हाला. पहा, एखाद्या सामान्य माणसाचा जर दादा महिमा कळायचा असेल तर त्या माणसाचा आधी आपल्याला त्या सगळं चरित्र पाहिलं पाहिजे. माणसाचं आपण अगोदर चरित्र पाहिलं तर तो माणूस अगोदर कळत असतो. तसं संतांचा महिमा आपल्याला पाहायचा असेल तर त्याला संतच व्हावं लागतं. तुकोबराय शाब्दिकाचे काम नाही येथे, शाब्दिकाचे काम, शाब्दिकाचे काम नाही येथे, शाब्दिकाचे काम काम नाही. संताचा महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा तो बहु दुर्गम. संताचा महिमा तो बहु दुर्गम रे ना. संताचा महिमा तो बहु दुर्गम. संताचा महिमा तो बहु दुर्गम, तो बहु दुर्गम. संताचा महिमा तो
महिमा संतांचा महिमा तो बहु दुर्गम राम. शाब्दिकाचे काम नाही येते, शाब्दिकाचे काम नाही येते, बहुदुर तरी झाली मैस गाय, बहुदुर तरी झाली मैस गाय. शाब्दिकाचे काम नाही येथे, शाब्दिकाचे काम नाही येथे राम. बहुदुर तरी झाली म्हैस गाय, गाय बहुदुर तरी झाली झाली म्हैस संतांचा महिमा कळण्याकरता संत व्हावं लागतं. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते, किंवा भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभया गती आणि काती. कारण की संतांचा महिमा कळण्याकरता संत व्हावं लागतं. पहा, संतांचं एक स्वरूप असतं आणि संतांचं एक कर्तृत्व असतं. ज्यावेळेस माणसाला स्वरूप कळत नाही त्यावेळेस कर्तृत्वाचं अवलोकन करावं लागतं. बऱ्याच माणसांना माझे ज्ञानोबराय माहीत नाहीत आबा, पण ज्ञानोबरांनी रेडा बोलवला म्हणून जगाला ज्ञानोबराय कळाली. बऱ्याच ज्ञानोबरांनी महाराज माझ्या ज्ञानोबरांनी भिंत चालवली म्हणून ज्ञानोबराय कळाली. अहो, ज्ञानोबराय रेडा बोलवण्याकरता आणि भिंत चालवण्याकरता आले नव्हते. कारण की ज्ञानोबराय रेडा बोलण्याचं काय नवल आहे? आमच्यासारखे रेडे ज्ञानोबराय बोलवतात. कारण की महाराज ज्ञानोबरायांचा अधिकार एवढा, ज्यावेळेस ज्ञानोबरायांचं स्वरूप जवळ कळत नाही तोपर्यंत कर्तृत्वाचं अवलोकन करावं लागतं. संत हे अंतरंगाने असतात आणि अंतरंगाचा महिमा सामान्य माणसाला कळत नाही. पहा, सामान्य माणसं बाहेरून संत असतात. काय म्हणतो? सामान्य माणसं बाहेरून संत असतात, आतून माणसं असतात. पण सामान्य माणसं बाहेरून माणसं असतात, पण आतून संत असतात. संतांचा महिमा विशेष आहे म्हणून संतांच्या महिमाचं वर्णन जगद्गुरु तुकोबारायांनी केलं. कधी कधी जगद्गुरु तुकोबारायांनी संतांच्या संगतीचं महत्त्व सांगितलं. संतांची जीवनामध्ये संगत झाल्यानंतर जीवनामध्ये कोणतेच प्रकारची आस राहत नाही. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम त्यांचे दास पुढे आस उरेना. संतांची जीवनामध्ये आपली क्षणभर जरी संगत घडली तर जीवनाचं कल्याण होल्याशिवाय राहत नाही. कारण की माणूस घडतो ही संगतीनं आणि माणूस बिघडतो ही संगतीनं. अर्धक्षणी घडता संताची संगाती, अर्धक्षण घडता संताची संगाती, संगाती राम तेने होय शांती. महत पापा, महत पापा तेने होय शांती. महत पापा पापा दर्शन घडता संतांची संगती, अर्धक्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती. महत्पा तेने होय शांती. मत जीवनामध्ये क्षणभर जरी संतांची संगत झाली तर जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय नाही. अर्धक्षण घडता संतांची संगती आणि तेने होय शांती. महत बापा म्हणून जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या संगतीचं महत्त्व सांगतात. जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेमध्ये चिंतन केलं तर जगद्गुरु तुकोबारायांच्या अवताराचा महिमा सांगितला. काय जगद्गुरु तुकोबारायांचा अवताराचा महिमा आहे महाराज? जगद्गुरु तुकोबाराय या भूतलावर कशा करता येतात? येते उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. उपकार करण्याकरता संत महात्मे या भूतलावर येतात. का? जे आडमार्गानं चाललेलं जग आहे ना त्याला सन्मार्ग दाखवण्याकरता संत महात्मे आवडून. संतांच्या अवताराचा देखील विशेष महिमा. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराय जन जड जीवा. जड जीवांचा उद्धार करण्याकरता संत महात्मे अवतार घेतात. तुकोबारायांनी एका ठिकाणी सांगितलं अवतार कशा करता धारण करायचा, स्वतंत्र सांगितलं. गेही नमी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. कारण की तुकोबारायांचा अवतार जगाचा कल्याण करताय. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे म्हणून संतांच्या अवताराचा देखील महिमा सांगितला. संतांचे स्वरूपा देखील सांगितली. संतांचं आणि देवाचं स्वरूप एक आहे. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा.
जगद्गुरु तुकोबारांनी वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळ्या विचाराने तुकोबारांनी महिमा सांगितला आणि एक लक्षण सांगितलं तुकोबारांचं. ते लक्षण कोणचं महाराज पहा, एखाद्या वेळेस एखादी गोष्ट प्राप्त झाली आपल्याला, ऐका, आणि ती वस्तू प्राप्त झाल्यानंतर महाराज त्यामध्ये जास्त आनंद नाही, कारण की मिळण्यापेक्षा त्या गोष्टीमध्ये कळण्यात आनंद आहे. म्हणून महाराज संतांचं एक आवर्जून लक्षण महाराज तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. का म्हणे तैसा सज्जना पासारी तू का म्हणे तैसा तू का म्हणे तैसा, तू का म्हणे तैसा, सज्जना पासोनी तू का म्हणे तैसा, तू का म्हणे तैसा रे ना तू का म्हणे तैसा तैसा सज्जना पासोली तू का म्हणे तैसा तुका म्हणे तैसा तू का म्हणे तैसा, सज्जना पासोनी तू का म्हणे तैसा. पाहता बागून मिळेची ना पाहता आबागून मिळेची ना दीपा नाही पाटी पाठी हो दीपा नाही पाटी पाटी पोटी अंधकार दीपा नाही पाटी पाहता अवगुण मिळेची ना, पाहता अवगुण मिळेची ना, दीप नाही पाटी, दीप नाही पाटी, पोटी अंधकार दीप नाही पाटी. जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये एक लक्षण सांगतात. तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी आणि पाहता अवगुण मिळेची ना. सज्जनापाशी कोणता अवगुण बघायला मिळत नाही. पहा, या सृष्टीचा या जगामध्ये विचार केला, या जगामध्ये काही माणसं सज्जन आहेत, काही माणसं दुर्जन आहेत, काही माणसं सज्जन आहेत आणि काही माणसं दुर्जन आहेत. काही माणसं सज्जनही नाहीत आणि दुर्जनही नाहीत. काही माणसाकडे अवगुण आहेत, काही माणसाकडे अवगुण नाहीत. काही माणसाकडे अवगुण आहेत आणि दुर्गुण आहेत महाराज. काही माणसं सज्जन आहेत आणि वाईटही आहेत. पहा, तुम्हाला आता सगळ्यांना विचारेल, माझा अधिकार नाही, जेवढे जेवढे आता या ठिकाणी मंडपामध्ये बसलेले जेवढे जेवढे सज्जन माणसं आहेत त्यांनी हात वर करा बरं, एक मिनिट करा. जेवढे जेवढे सज्जन आहेत, सज्जन, वा, 2-4 हात दिसाले. आता जे जे दुर्जन आहेत त्यांनी हात वर करा बरं. सज्जनाला तर 2-4 हात दिसले, दुर्जनाला महाराज सज्जन म्हणून घ्यायची स्वतःला हिंमत नाही आणि दुर्जन म्हणून घ्यायचं आपल्याला ताकद नाही. त्यात अडकलेलं जीवन म्हणजे हे मानवी जीवन आहे महाराज. का? कारण की एक तर देव सज्जनाला भेटतो, नसता दुर्जनाला भेटतो. हनुमंतरायासारखं ब्रह्मचारी पवित्र राहावं लागतं, त्याला देव भेटतो, नसता रावणासारखे कुणाचे चित्र पळून न्यावं लागतं, त्याला देव भेटतो. कारण की आपण रावणा इतके दुर्जनही नाहीत आणि हनुमंतराय इतके पवित्रही नाहीत. आपल्याकडे काही दुर्जनतेचे लक्षण आहेत आणि काही सज्जनाचे लक्षण आहेत. विठाला मी तर असं म्हणेल, कमीत कमी माणसाकडे 3 तर अवगुण नसुनी. 3 कोणचे 3? काम माणसाकडे नसुनी, क्रोध माणसाकडे नसुनी आणि लोभही नसुनी. काम किती वाईट आहे हो, कामाने या सर्व जगाला मोहित केलं महाराज. एवढा काम वाईट आहे महाराज. ज्यावेळेस माझे तुकोबाराय भजन करण्याकरता भंडारा डोंगरावर गेले आणि भंडारा डोंगरावर गेल्यानंतर देऊ गावातल्या लोकांना वाईट वाटलं महाराज. वाईट वाटल्यानंतर दुर्जन माणसांनी काय केली महाराज, एक स्त्री तुकोबारायांकडे पाठवली आणि सांगितलं तुकोबारायांना जाऊन कामाविषयी मोहित करा. ती स्त्री नटून गेली आणि नटून थाटामाटात गेली. तुकोबाराय माझे भजन करत होते. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. ज्यावेळेस माझे तुकोबाराय भजन करत होते आणि भजन करत असताना ती स्त्री गेली महाराज तुकोबारायकडे. तुकोबाराय म्हटले, अगं माय, कारण की माझी दृष्टी तशी नाही. तुकोबारायांनी उपदेश केला, जाई वो तुमाते न करी सायास, जाई वो तुमाते
न करी सायास जाईव तुमाते न करी सायास जाईव तुमाते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो. तुकोबर आहे म्हणतात जाई व तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो. तुकोबरांनी त्या स्त्रीला सांगितलं आम्ही तसे नाहीत. त्याच वेळेस मला तुकोबरांनी कामावर विजय मिळाला. तुका म्हणे काम तुका म्हणे काम तुका म्हणे काम तुका म्हणे तुका म्हणे काम काम तुका मन काम तुका मन काम तुका मन काम तुका म्हणे हाय तुका म्हणे काम तुका म्हणे काम तुका म्हणे काम काम तुका म्हणे काम तुका म्हणे काम तुका म्हणे काम तुका म्हणे काम 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 तुका मन काम निरसोनिया घेतो नाम निरसोनिया घेतो नाम नाही धावा घेत मन नाही धावा घेत मन निरसोनिया घेतो काम नाही धावा घेत मन नाही इंद्रियाचे समारोह वा वा. निरसोनिया घेतो नाम नाम निरसोनिया घेतो तुका म्हणे काम निर्सोनिया घेतो नाम निर्सोनिया घेतो नाम तुका म्हणे काम निरसोनिया घेतो नाम. तुकोबरांनी कामावर विजय मिळवला. तुकोबरांनी महाराज क्रोधावर देखील विजय मिळवला. कामही अवगुण महाराज वाईट आहे, क्रोधही वाईट आहे. किती क्रोध वाईट आहे सांगू का? आता आषाढीची वारी गेली, लोक एवढा क्रोध किती वाईट आहे महाराज. आबा वारीला जातात आणि वारीला गेल्यानंतर महाराज भगवंताचं दर्शनाला जातात. एक दिवस एक रात्र 24 घंटे महाराज त्या दर्शन वारीमध्ये थांबतात. आणि थांबल्यानंतर महाराज पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये गेल्या आणि गेल्यानंतर एखाद्या माणसाचा धक्का लागला आणि तिथंच दोघांची भांडण लागली. भांडण असे लागले आबा दोघांची हाणामारीत मंदिर कव्हा गेलं देव बाहेर आला. नंतर म्हणले यार दर्शनच राहून गेलं. एवढा क्रोध वाईट आहे महाराज. क्रोधाने कुणीच आजपर्यंत चांगलं झालं नाही. कारण की संत महात्म्याने आमचा क्रोधही जिंकला. किती जिंकला महाराज. ज्यावेळेस माझे मंबाजी भवानी महाराज जगद्गुरु तुकोबारांना काठ्याने मारलं. काट्याने मारल्यानंतरही महाराज दररोज तुकोबारांच्या कीर्तनाला उपस्थित असणारे मंजाजी बाबा दिसले नाहीत. दिसल्यानंतर तुकोबाराय घरी गेले आणि घरी गेल्यानंतर सांगितलं तुमचे हात दुखतेत का, पाय दुखतेत का. त्यांनी सांगितलं काय साधूचा अंतकरण असेल. काट्याच्या काठीने तुकोबारायांना मारलं आणि मारल्यानंतर देखीलही महाराज तुकोबाराय त्या मंबाजी बाबाच्या घरी जातात आणि सांगतात तुमचे हात दुखतेत का, पाय दुखतेत का, चला माझ्या कीर्तनाला. साधूंनी महाराज क्रोधावर विजय मिळवला. काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. त्यांनी कामही जिंकला, क्रोधही जिंकला आणि लोभही जिंकला. महाराज लोभ किती वाईट आहे महाराज. लोभावर देखील विजय मिळवला. लोभ किती वाईट आहे सांगेल तुम्हाला. एक विद्वान माणूस शिकण्याकरता बाहेर देशामध्ये गेला. सर्व ग्रंथाचं अध्ययन केलं, सर्व ग्रंथ विद्या प्रांगत केली आणि घरी आला. घरी आल्यानंतर वडिलाला म्हटला सर्व मी ज्ञान प्राप्त केलं, जगामध्ये आता कोणीच ना माझ्या इतका हुशार नाही. सर्व ग्रंथाचा मी अभ्यास केला, मला कोणताही प्रश्न विचारा, मी सर्व अभ्यास केला, ग्रंथ पाठ केले, ग्रंथ तयार केले. त्या वडिलांनी विचार केला ह्याला काहीतरी प्रश्न विचारला पाहिजे. त्या वडिलांनी सांगितलं माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे.
प्रश्नाचं उत्तर दे म्हटल्यानंतर त्यांनी वडिलांनी प्रश्न केला, मला प्रश्नाचं उत्तर दे, माझ्या पापाचा बाप कोण आहे? पापाचा बाप कोण आहे असं म्हटल्यानंतर तो त्याची मान खाली गेली महाराज. त्यांनी लगेच शांत झाला, त्याला उत्तर देता आलं नाही. ग्रंथ चाळू लागला, कुणालाही विचारू लागला, पापाचा बाप कोण आहे? पापाचा बाप कोण आहे? सर्व ग्रंथ नुंडाळले आबा, पण त्याला उत्तर भेटलं नाही. उन्हाळ्याचे दिवस होते, फिरत फिरत प्रत्येकाला विचारू लागला, पापाचा बाप कोण आहे? पापाचा बाप कोण आहे? फिरत फिरत असा उन्हाळ्याचे दिवस होते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्याला तहान लागली आणि तहान लागल्यानंतर एका घरामध्ये गेला आणि आवाज दिला, पाणी द्या. त्याच वेळेस त्या एका घरातल्या स्त्रीने पाणी दिलं, तांब्या भरून पाणी दिलं, गट 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 पाणी पिलं आणि पाणी पिल्यानंतर पिलं आणि विचारलं, हे कुणाचं घर आहे? त्या स्त्रीने सांगितलं, एक देहाची विक्री करणारी स्त्री आहे, ह्या स्त्रीचं तू पाणी पिलंस. अरे अरे अरे, वाईट झालं जीवनामध्ये, एवढं केलेलं अध्ययन, एवढं केलेलं अभ्यास वाया गेला, जीवनामध्ये अधोगती घडली, पाप झालं, काहीतरी आता प्रायश्चित्त घ्यावं लागेल, प्रायश्चित्त घ्यावं लागेल असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं, मी एक देहाची स्त्री, विक्री करणारी स्त्री आहे आणि तुम्ही माझ्या हातातून पाणी पिलं, आज माझं भाग्य आहे तुम्ही माझ्या घराला आलात, कारण की माझ्या घरात संत महात्मे येत नसतात. असं म्हटल्यानंतर तो आरडायला लागला, मला आता प्रायश्चित्त घ्यावं लागेल, प्रायश्चित्त घ्यावं लागेल. त्या स्त्रीने सांगितलं, तुम्हाला प्रायश्चित्त घ्यायचं ना, घ्या, काही माझी शंका नाही, प्रायश्चित्त घ्या, पण आता तुम्ही तर माझ्या हाताने एक तांब्यावर पाणी तर पिलत, पण जाता जाता माझी एक इच्छा आहे, एक गिलासभर तुम्ही दूध प्या, माझ्या हाताने एक गिलासभर दूध प्या. तो म्हटला, जमणार नाही. ती स्त्री म्हणली, तुम्ही तर प्रायश्चित्त घेणारच आहेत ना, पण गिलासाचं एक दूधभर घेतलेल्या गिलासाचं आणि पाण्याचं दोन्ही मिळून एकच प्रायश्चित्त घ्यायचं, पण फुकट पिऊ नका म्हणले दूध, कारण की माझ्याकडे पैसे भरपूर आहेत, सोनं आहे भरपूर आहे, तुम्हाला सोन्याच्या 50 मोहरा देते म्हणली. 50 मोहरा देते म्हणले. त्याला महाराज लोभ चालला. त्यांनी त्या स्त्रीने सांगितलं, पाण्याचं आणि दुधाचं एकच प्रायश्चित्त होतं, तू माझ्या हातानं दूध पे, तुला प्रायश्चित्त भेटल्याशिवाय राहणार नाही. त्या महाराज त्या लोभा कारणाने महाराज एक गिलासभर दूध त्या स्त्रीने त्याच्या हातामध्ये दिलं, त्यांनी गटगट दूध पिलं. आता म्हणला प्रायश्चित्त घेतलं पाहिजे, पण त्या स्त्री एवढी हुशार होती, स्त्री म्हणली, महाराज माझ्या हाताने आता तुम्ही माझ्या घरून जेवण करून जा म्हटली. जेवण केला, तुम्हाला फुकट जेवण करायचं नाही, तुम्हाला आणि 50 मोहरा देते म्हणली, सोन्याच्या 50 मोहरा देते म्हणल्यानंतर तो म्हणला, अरे मला तर प्रायश्चित्त घ्यावंच लागेल. ती स्त्री म्हणली, दुधाचं, पाण्याचं आणि जेवणाचं मिळून प्रायश्चित्त घ्यायचं म्हणजे, प्रायश्चित्त तुम्हाला घ्यायचंच आहे. असं म्हटल्यानंतर महाराज तो लोभ त्याला चढला. स्त्रीने सांगितलं, महाराज आता किती झाले? पहिल्या 50 आणि ह्या 50 किती झाल्या? 100 सोन्याच्या मोहरा झाल्या. फुकट नाही म्हणली, तुम्हाला सोन्याच्या मोहरा 100 देणार आहे. आता फक्त माझी एकच इच्छा आहे म्हणली, काय तर माझ्या हातानं फक्त तुम्ही 2 घास खा म्हणली. 2 घास, कारण की पाणी पिल्यालं, दूध पिल्यालं आणि जेवण केलेलं तुम्हाला प्रायश्चित्त घ्यायचं ना, फक्त आता हाताने 2 घास खा आणि मग सगळ्याचं मिळून तुम्हाला प्रायश्चित्त एकच होईल आणि सोन्याच्या मोहरा भेटेल. तुम्हाला आणि 100 मोहरा देते म्हणली. त्या पहिल्या 100 आणि ह्या 100 किती झाल्या? 200 मोहरा झाल्या. महाराज त्या स्त्रीच्या हाताने ह्यानं 2 घास महाराज जेवण केलं. जेवण केल्यानंतर त्याचं पोट भरलं आणि तो मग त्या स्त्रीकडे गेला आणि सांगू लागला, आता मला प्रायश्चित्त घ्यायचंय, मला सोन्याच्या मोहरा द्या. किती आहेत माझ्या सोन्याच्या मोहरा? त्यानं सांगितलं 200 सोन्याच्या मोहऱ्या आहेत. 200 सोन्याच्या मोहरा द्या म्हटल्या बरोबर त्या स्त्रीनं खानकून कानाखाली चापट हाणली. अशी चापट हाणल्यानंतर त्या माणसाने विचारलं, का चापट मारली? अरे तू शोधत होतास ना पापाचा बाप कोण आहे, तर पापाचा बाप लोभ आहे. विठाला विठाला लोभ वाईट आहे, पण माझ्या तुकोबरांनी लोभही जिंकला. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. काही शेतकरी वर्ग महाराज तुकोबराईकडे गेला. शेतकरी वर्ग तुकोबराईकडे गेला, कारण की शेतकऱ्याच्या शेतामध्ये काय असतं? चंदन असतं, चंदनाचं झाड असतं. घरी देवपूजा करीत असले की आपण देवाला चंदन उगाळतो. काही शेतकरी वर्ग तुकोबाराकडे गेला, काही व्यापारी वर्ग तुकोबाराकडे गेला, कारण की व्यापाऱ्याला महाराज कारण व्यापाऱ्याकडे सोनं असतं म्हणून. काही शेतकरी वर्ग, काही व्यापारी वर्ग तुकोबाराकडे गेला आणि सांगा महाराज आम्हाला काय महत्व आहे. तेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात चंदनाचे हात पायावी चंदन परसनाई
जगद्गुरु तुकोबराय पहिल्या चरणामध्ये एक उपमा देतात, दोन दृष्टांत देतात. चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही ही न कोणी अंगा. तुकोबराय पहिल्या चरणामध्ये दोन दृष्टांत देतात. संत महात्मे कशी आहेत, ते संत महात्मे चंदनासारखे आहेत. पहा, शास्त्रामध्ये प्रमुख चंदनाचे महाराज 5 गुण सांगितले. पहिला गुण सांगितला चंदनाचा. काय हो, चंदन स्वतः सुगंध आहे, पण दुसऱ्याला हे सुगंध देतं महाराज. चंदनाचा स्वभाव कसा आहे, सुगंध आहे. सर्वांगी सुवास परितो उगलारा आहे, सभोवती तरुवर चंदनाची पाय. चंदनाचा पहिला गुण महाराज सुगंधमय. तसं संत महात्मे देखील महाराज आपला सुगंध देतात. बोध दिला मज सांगा ते मार्ग दावीला नीट, भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली हे वाट. नाचत प्रेम छंद चालू लागला सपाट. एका जनार्दनी जनार्दनी बाबारा पंढरी पेट. तुम्ही संत माय बाप बापा यवढा उपकार करा नाम जाते थावारी दाखवा दिनाचा सोयरा सोयरा. चंदन जसा सुगंध देतो, संत महात्मे देखील बोध रूपी नावाचा सुगंध देतात. बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट, भ्रांती ही समूळ गेली दिसू लागली वाट. नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट, एका जनार्दनी पावलो पंढरी पेट. म्हणून बोध रूपी नावाचा सुगंध देतात. याच्यामध्ये सामान्य महाराज 3 प्रकार पडतात. सामान्य झाड, काटेरी झाड आणि कडुलिंबाचं झाड. सामान्य महाराज पाहे पा केवळ जडमुड पाहे, चंदनास भोवती झाडे. महाराज सामान्याला देखील महाराज सामान्य झाड आहे ना, त्याचाही महाराज चंदनाच्या संगतीमध्ये जर आबा गेलं त्याचाही उद्धार होतो. चंदनाचे संगी पालटती झाडे, चंदनाचे संगी पालटती झाडे, दुर्बळ लाकुडे दुर्बळ लाकुडे देवमाथा देवमाता विठाला विठाला. विढाला. महाराज सामान्य महाराज संतांच्या संगतीमध्ये आलेला ते गाववा काय हो, संतांच्या संगती फक्त पोळ्या खाण्याच्या अभिलाषेने आला हो. पण पोळ्या खाण्याच्या अभिलाषेमध्ये आला ज्यावेळेस नाथ महाराज आता देहांत जाणार, देह आपला विसर्जित करणार महाराज, त्याच वेळेस नाथ महाराजांना प्रश्न पडला, राहिलेलं रामायण कोण लिहिल, कोण लिहिल्यानंतर तेच महाराज पोळ्या खाणारा गाववाला आज्ञा केली. आणि आज्ञा केल्यानंतर महाराज जे नाथ महाराजांनी राहिलेलं रामायण त्या संपूर्ण गाववानं पूर्ण केलं. पोळ्या खाल्याच्या अभिलाषेने आलता, पण संतांची संगत लाभली महाराज, त्याचा उद्धार झाला. विठाला विठाला. सामान्याच्या संतांच्या संगतीमध्ये देखील उद्धार होतो महाराज. काही चंदनाचं झाड, काटेरी झाड महाराज चंदनाच्या संगतीमध्ये आलं तर त्याचाही उद्धार झाला. संताने सरता केलो तैशा परी, चंदन ते बोरी व्यापिली. काटेरी एवढं झाड महाराज, पण ते चंदनाच्या संगतीमध्ये आलं. बोरीचं झाड कसं आहे हो, लहानपणी आपण आबा शाळेमध्ये जात असताना शाळेमध्ये गेल्यानंतर शाळा सुटली की महाराज शाळा सुटल्यानंतर बोरीचं झाड असायचं. बोरीचं झाड असल्यानंतर दगड मारायचे खालून बोराला दगड मारायचे, पण ते चांगलं बोर पडतच नव्हतं. माणूस मग वरी जायचा, वरी गेल्यानंतर तो बोर काढायचा आणि काढल्यानंतर तो बोर खाली घेऊन एवढं अंगानं सर्व काटे सगळं अंगानं हे झालेलं असायचं. आणि झाल्यानंतर ते बोर खाली आणलं, आता खाणार तेवढ्यामध्ये महाराज फोडलं की लगेच मध्ये खराब आळी निघायची. मग ते काटेरी झाड देखील, बोरीचं झाड संतांच्या संगतीमध्ये आलं तर चंदन झालं. मी बोलत नाही, ज्ञानोबराय म्हणतात, आणि गोवी गेली या जवळी झगटली या अंगफाळी, फळी आतू पोकळी बोरांटी जैशी. तसे महाराज संतांच्या संगतीमध्ये एवढे खोडकर जरी माणसं आले, संत महात्मे उद्धार करतात. विसोबा खेचरासारखे खोडकर माणसं आले, ज्ञानोबरायांनी उद्धार केला. संतांनी सरता केलो तैशा परी, चंदना ते बोरी व्यापिली. आणि कडुलिंबाचे झाड देखील चंदनाच्या संगतीमध्ये आलं तर महाराज चंदनच होतं. निंबाची या झाडा साखरेची आळे, आणि बीज तैशी फळे येती तया, तैशी आदमाचे अमंगळ चित्त. एवढं महाराज कडुलिंबाचं झाड देखील महाराज संतांच्या चंदनाच्या संगतीमध्ये आलं ते चंदन झालं. मला सांगा, लिंबाचं झाड आणि चंदनाचं झाड जर एका ठिकाणी असलं, काही ते लिंबाचं झाडाचाच पाला महाराज देवाला नेऊन लावतात गडबडीत. म्हणजे चंदनाच्या संगतीमध्ये आल्यानंतर पाहे पा चंदनाचे नि अंग निळे, पाहे पा चंदनाची नि अंग निळे. ज्ञानोबराय वर्णन करतात, ते लिंबाच्या झाडाला देखील महाराज चंदनाची पदवी प्राप्त होती. म्हणून कितीही महाराज दुष्ट माणूस असू द्या हो, ते संतांच्या संगतीमध्ये आला तर उद्धार होतो. वाल्या कोळी कसा होता माणूस, 1 नाही 2 नाही तर 7 रांजणं महाराज शालिग्रामनं एवढे माणसं मारून
मारले होते. पण त्याला संतांची नारदांची संगत झाली आणि जीवनामध्ये उद्धार झाला. आणि जसं त्या वाल्मिक ऋषींनी जसं रामायण लिहून ठेवलं तसं प्रभू रामचंद्रांना वागावं लागलं. केले रामायण रामायण रामा आधी केले रामायण रामादे केले रामायण रामादे केले रामायण हा कोळीयाची कीर्ती वाढली गहन केले केले रामायण रामादी केला रामायण रामा आधी कोळीयाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामादी केले रामायण रामादी राम कोळियाची कीर्ती वाढली गहन आणि केले रामायण रामादी. महाराज एवढा दुष्ट असणारा वाल्याकुळी त्यालाही संतांची संगत झाली, जीवनाचा उद्धार झाला. मला सांगायचं चंदनाचा हा गुण आहे सुगंधाचा. चंदनाचा दुसरा गुण आहे महाराज, किती शीतलता देतो महाराज चंदनाचा गुण. मी चंदन कोणचा हो, आपला या डोंगरातला चंदन नाही, 52 कंदी महाराज. तो चंदन इथं भेटत नाही, मलयागिरी पर्वतावर भेटतो. तो चंदनाचा एक शीत महाराज उकळत्या कढईच्या तेलामध्ये जर टाकला तर तुम्हाला तेल शांत होतं. बुंद एक क्षण शीतळ करी तापलिया तेला 52 चंदन बुंद एक क्षण शीतल करी. मला सांगायचे तुम्हाला, ज्यावेळेस महाराज त्या भक्त प्रल्हादाला तेलाच्या कढईमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, त्या प्रल्हादाचे एक चंदनाचं शीत खाली पडलं तर ते कढईतलं तेल शांत झालं. विठाला विठाला. म्हणून चंदनाचा दुसरा गुण शीतलता आहे. तापलिया तेला 52 चंदन बुंदे एक क्षण शीतल करे. तुका म्हणे कडे करावे शीतळ आईशे जाती बळ चंदनाचे. किंवा चंदन तो चंदनपणे चंदन तो चंदनपणे सर्व गुणे संपन्न. सर्व गुणे संपन्न. पहा संतांच्या संगतीमध्ये किती शीतलता आहे महाराज. चंदन तापलेल्याला शांत करतो, तर संत महात्म्यांच्या संगतीमध्ये आल्यानंतर देखील महाराज संत महात्मे शांत करतात. संत महात्मे ताप घालवतात. कोणचा ताप घालतात? त्रिविध तापाची झाली बोळवण देखिल्या चरण वैष्णवाचे. संत महात्म्यांच्या संगतीमध्ये नंतर 3 ताप जातात. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीता या सेवा कुटुंबाची. विठाला विठाला. तसं संतांच्या संगतीमध्ये अंतर जीवनात तापही निघून जातात. चंदनाचा तिसरा गुण सांगितला महाराज. चंदन दुर्लभ आहे. शैले शैलेने माणिक्यम मौतिकम न गजे गजे साधहो नाही सर्वत्र चंदनम न वने वने. प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळामध्ये मोती नाही, प्रत्येकच्या शिंपल्यामध्ये महाराज मोती नाही, पण प्रत्येकच्या जंगलामध्ये चंदन आहे का? नाही नाही, दुर्लभ आहे. तर साधूची भेट देखील दुर्लभ आहे महाराज. भाऊ अवघड आहे संत भेटी, तरी जगजेटी करुणा केली. तात मिले मुनी बात मिले तात मिले पुनी मात मिले सुत भ्रात मिले उती सुखदाई. राज मिले गजराज मिले सब साज मिले वन वांजित बाय. लोक मिले सुर लोक मिले विधी लोक मिले वैकुंठ बाय. सुंदर और सब सुख संत समागम दुर्लभ बाय. विठाला विठाला. पार कमाई चंदनाचे हात पाय ही चंदन, परेसा नाही न कोणी अंग. दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. तुकोबराने चंदनाचे 3 गुण सांगितले. चौथा गुण सांगितला चंदनाचा महाराज. चंदनामध्ये किती स्वतः झिजतो आणि जगाला महाराज श्वास देतो. कारण की संत महात्मे जसे स्वतः झिजतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. काही माणसं महाराज गावाकरता झिजतात, त्याला काही माणसं कुटुंबाकरता झिजतात, त्याला कुटुंब प्रमुख म्हणतात. काही माणसं गावापुरता झिजतात, त्याला सरपंच म्हणतात. काही माणसं तालुक्यापुरता झिजतात, त्याला आमदार म्हणतात. काही माणसं राज्याकरता झिजतात, त्याला मुख्यमंत्री म्हणतात. काही माणसं देशाकरता झिजतात, त्याला पंतप्रधान म्हणतात. आणि काही महाराज संत महात्मे जगाकरता झिजतात, त्याला संत म्हणतात. विठाला विठाला. केला जगाशी उपकार तारी येले नारी नर. म्हणून चंदनामध्ये 4-5 गुण सांगितले, पण तुकोबरांना 5 गुण सांगितले, पण दुसरा दृष्टांत का दिला? त्याच्यामध्ये काहीतरी न्यूनता आहे ना, तरी आहे महाराज. त्याच्यामध्ये 4 अवगुण सांगितले चंदनामध्ये. काय अवगुण आहेत? तर चंदनाचं जे झाड आहे ना, त्याच्या बुडाला महाराज
सापाचं घर असतं, सापाची वस्ती असती. चंदनाचे गावी सापाची वसती, भोगीते असती दीपांतरी. किंवा आता चंदनाचे बुड सर्पे जैसे द्वाड, का निधनाचे तोंड विवस्या जीवी. म्हणून चंदनाचा हा पहिला अवगुण सांगितला. चंदनाचा दुसरा अवगुण सांगितला महाराज, चंदनाला फलही नाही आणि फुलही नाही. तिसरा अवगुण सांगितला महाराज, ती चंदनाचं झाड आहे ना, ते हिंगाच्या झाडाला, केळीच्या झाडाला गुण देत नाही महाराज. का? कारण की हिंगाचे झाड ते वासच देत नाही, केळीच्या झाड तो त्या पडदा असतात त्यालाही सुगंध करीत नाही. पण संत महात्म्यांच्या संगतीमध्ये आल्यानंतर दुष्ट माणसाचा देखील उद्धार करतात संत महात्मे. एवढं संत महात्मे महाराज उद्धार करतात. ती असणारी वेळूचं झाड आहे ना, ते वेळूच्या झाडाला चंदन सुगंध करीत नाही. का करीत नाही? कारण त्या वेळूमध्ये गाठी गाठी असतात. या समाजामध्ये काही माणसं आहेत महाराज, वरून अंतकरणात गाठी आहेत. असे गाठीचे माणसं कितीही साधू महात्म्याच्या जवळ संगती राहील त्यांचा उद्धार होत नाही. कारण की अंतकरणातली गाठ निघून गेली पाहिजे. म्हणून ते वेळूचं झाड आहे ना, ते संतांच्या तुका संगतीमध्ये. म्हणे वेळू चंदन संगती, तुका म्हणे वेळू चंदना संगती, काय येते असती जवळीक. अभंगाचा फक्त एक चरणाचा आपण भाग पाहिला. झालेली सेवा विश्वमौली ज्ञानोबा यांच्या चरणी समर्पित करतो. स्वानंद सुखनेवाशी सद्गुरू जोग महाराज वारकरी सर्व माझे गुरुवरी सर्वांच्या चरणी, भगवान श्री दत्तात्रेय यांच्या चरणी, तुम्ही सर्व असणारे देवरूप सर्व श्रोतृवर्ग, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, आमचे सर्व दिग्गज कलाकार बाबा मंडळी यांच्याही चरणावर नतमस्तक होतो आणि शिवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही ही न कोणी अंग, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. तुका म्हणे तैसा सज्जनापासोनी, पाहता अवगुण मिळेची ना. दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज